अथांग सागर, या सागरात उठणाऱ्या असंख्य लाटा, काही छोट्या काही मोठ्या, सगळ्या विविध, परंतु एक कमालीचं साम्य, कमालीचा एकोपा. असंच साम्य एका संघटनेत आहे. त्या संघटनेचं नाव आहे ट्रेड युनियन ॲक्ट 1926च्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची स्थापना 29 मार्च 1978 रोजी नागपूर येथे झाली. संघटनेच्या स्थापनेत मुख्यतः माननीय अनंतराव कांबळे, माननीय जे.एस. पाटील व माननीय आर.यू. रंगारी साहेब यांचा सिंहाचा वाटा होता. संघटनेचे ध्येय पूर्णतः समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय या तत्वावर आधारित नवीन समाजरचना व नवीन कामगारशाही निर्माण करणे असे आहे. मित्रहो, इसवी सन 1938, तारीख 12 व 13 फेब्रुवारी, स्थळ मनमाड येथे पार पडलेल्या दलित रेल्वे कामगार परिषदेमध्ये भारतीय कामगार चळवळीचा जो जाहीरनामा उद्घोषित झाला व भारतीय कामगारांना त्यांच्या खऱ्या शत्रूची ओळख करून दिली, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच. त्याच ऐतिहासिक घटनेचं स्मरण करण्यासाठी मराठवाड्यातील लातूर येथे भरलेल्या 16व्या राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशनानिमित्त येथे जमलेल्या सर्व विद्युत कर्मचाऱ्यांचं मी प्रतीक्षा समेळ स्वागत करते. ह्या संघटनेमध्ये वेतन श्रेणी 1 पासून वेतन श्रेणी 4 पर्यंत सर्व स्तरातील कर्मचारी एकवटले असल्याने त्यांच्यामध्ये बंधुभाव आणि एकोपा आहे. पगारवाढीसह सर्व आर्थिक प्रश्नांना न्याय मिळवून देणारी एक प्रमुख संघटना म्हणून या संघटनेने आपलं स्थान निर्माण केलंय. तसंच फ्रँचायझी विरुद्ध देखील या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी युद्ध पुकारलंय. कंपन्या जगल्या तरच आपणही जगू हा विचार कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संघटनेने रुजवला आहे. महावितरण कंपनीच्या महसूल वाढीसाठी व विद्युत हानी कमी करण्यासाठी संघटनेने कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले आहे. खाजगीकरणाविरोधात संघटनेने दिनांक 23 फेब्रुवारी 2010 रोजी संपही केला होता. सामाजिक व आर्थिक अन्यायाविरुद्ध त्यांना संघटित करून न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणे हे या संघटनेचे ध्येय आहे. भव्य दिव्य प्रवेशद्वार, पांढऱ्याशा प्रवेशद्वारावर निळीशार किनार, कर्मचाऱ्यांचा प्रचंड जमाव, मनात आहे तो एकोपा, बंधुभाव. मित्रांनो, सर्वजण जमले. मंडपाबाहेरील मैदानात निळ्याशार झेंड्यास मानवंदना करून सर्व कर्मचारी मित्र स्थानारूढ झाले आणि सुरू झालं स्वागत गीत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्स. नमो बुद्धा नमो धम्मा नमो नमो. मंडपात तर असंख्य लोक जमलेले आहेतच, पण चलो लातूरचा नारा लावत आणखी सदस्य ह्या मंडपात दाखल होत आहेत. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन मराठवाडा विभागाचे केंद्रीय उपाध्यक्ष माननीय एन.डी. पोटभरे यांनी केले. अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात आपण करणार आहोत.
तरी कृपया पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी बाहेर जे राहिलेले आहेत त्यांनी कृपया आत येऊन बसावं. अधिवेशनासाठी महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय जयदत्त क्षीरसागर यांचं आगमन होताच लोकांचा उत्साह द्विगुणित झाला. सर्व सन्माननीय पाहुण्यांनी महापुरुषांच्या तसबिरींना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले. संघटनेचे अध्यक्ष अरुण भालेराव आणि कार्याध्यक्ष संजय घोडके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. माननीय मंत्र्यांनी स्मरणिकेचे प्रकाशन केले. संघटनेचे सरचिटणीस NB जारोंडे यांनी प्रस्तावना भाषण केले. आदरणीय नामदार जयदत्त क्षीरसागर साहेब, आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय अरुण भालेराव साहेब, आजच्या या राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशनाला आवर्जून हजर झालेले लातूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी कांबळे साहेब, आपल्या संघटनेचे मुख्य सल्लागार आदरणीय JS पाटील साहेब, संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार आणि आपल्या संघटनेचे वैचारिक आधारस्तंभ आदरणीय RU रंगारी साहेब, मंचावर उपस्थित संघटनेचे सर्व मान्यवर केंद्रीय उपाध्यक्ष, राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी हजर झालेले संघटनेचे सर्व झोन शाखेचे पदाधिकारी, सर्कल शाखेचे पदाधिकारी, डिव्हिजन शाखेचे पदाधिकारी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले संघटनेचे सर्व सभासद, बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन ही राज्यातील 20 कंपन्यांमध्ये कार्यरत असलेली एक प्रमुख व बलाढ्य अशी संघटना असून महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज परिवर्तनाच्या व कामगार विषयक विचारांचा वारसा जोपासून कार्य करणारी ही महाराष्ट्रातील व देशातील एकमेव अशी कामगार संघटना आहे. भारतातील कष्टकरी कामगार हे प्रामुख्याने अनुसूचित जाती जमाती या संघटनेचे सभासद असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये बंधुभाव व एकोप्याचे वातावरण निर्माण करणारी एकमेव कामगार संघटना म्हणून या संघटनेचा संपूर्ण देशामध्ये नावलौकिक आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपले वर्चस्व कायम ठेवून कर्मचाऱ्यांना 30% पगारवाढ मिळवून देण्यासाठी या संघटनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पगारवाढीच्या मागणीसाठी झालेल्या संपामध्ये संघटनेच्या राज्यभरातील 22,000 सभासद उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. ऊर्जामंत्री नामदार सुनील तटकरे यांच्यासोबत झालेल्या वाटाघाटीनंतर पगारवाढीच्या करारावर संघटनेने सही केली. फ्रँचायझी व खाजगीकरणाच्या विरोधात संघटनेने सातत्याने आवाज उठवला. 23 फेब्रुवारी 2010 रोजी फ्रँचायझीच्या विरोधात झालेल्या राज्यव्यापी संपात संघटनेचे राज्यभरातील सर्व सभासद सहभागी झाले. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी संघटनेने केलेल्या प्रयत्नांना यश येऊन असंख्य वारसांना नोकरी मिळवून देण्यासाठी संघटनेला सफलता प्राप्त झाली. कामगार संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता हा अभ्यासी व परिपूर्ण असला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन संघटनेतर्फे नागपूर येथे कामगार प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले असून त्याचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. देश पातळीवरील व इतर राज्यातील मागासवर्गीय वीज कर्मचाऱ्यांना संघटित करण्याचे काम मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना सातत्याने करीत असून अखिल भारतीय पातळीवर इंडिपेंडेंट विद्युत एम्प्लॉईज फेडरेशनची स्थापना संघटनेच्या माध्यमातून 2001 साली करण्यात आली. अशोक सोनावणे यांनी अधिवेशनासाठी आमंत्रित परंतु काही अपरिहार्य कारणामुळे अनुपस्थित असलेल्या मान्यवरांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. या ठिकाणी सर्वप्रथम माननीय गोपीनाथ मुंडे साहेब, खासदार तथा विरोधी पक्षनेते उपनेते यांनी आपल्या संघटनेसाठी शुभेच्छा संदेश पाठवला. ते या ठिकाणी म्हणतात, माननीय अरुण भालेराव, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या 16व्या द्विवार्षिक अधिवेशनात मी आवर्जून उपस्थित राहणार होतो.
परंतु काही अपरिहार्य कारणास्तव मी उपस्थित राहू शकलेलो नाही, याबद्दल क्षमस्व. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या तत्वासाठी फुले शाहू आंबेडकरी कामगार चळवळीचे ध्येय बाळगून आपली संघटना गेल्या 32 वर्षापासून संघर्ष करत असल्याने ऊर्जा क्षेत्रात एक बलाढ्य संघटन उभे राहिलेले दिसून येत आहे. संघटनेच्या 16व्या द्विवार्षिक अधिवेशनास व संघटनेच्या पुढील वाटचालीत मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो व राष्ट्राच्या आणि कामगारांच्या हितासाठी मी सदैव संघटनेच्या पाठीशी उभा राहीन अशी ग्वाही देतो. धन्यवाद. आपला गोपीनाथ मुंडे. यानंतर आपल्या अधिवेशनासाठी माननीय राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासन यांनी सुद्धा संदेश पाठवलेला आहे. आपल्या संदेशात ते म्हणतात, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे दिनांक 12 फेब्रुवारी 2011 रोजी लातूर येथे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याबाबत मला निमंत्रित केल्याचे आपले पत्र मिळाले. धन्यवाद. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी या प्रसंगी उपस्थित राहू शकणार नाही. आपण आयोजित केलेल्या राज्यव्यापी अधिवेशनास तसेच संघटनेच्या पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा. राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षण मंत्री. लातूर शहराचे नगराध्यक्ष माननीय लक्ष्मणराव कांबळे यांनी आपले विचार कर्मचाऱ्यांसमोर मांडले. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांना मी प्रथम अभिवादन करतो. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत मंडळाच्या वतीने लातूर शहरामध्ये 16वे राज्यव्यापी अधिवेशन या ठिकाणी होत आहे. या अधिवेशनासाठी लातूर नगरपालिकेच्या वतीने लातूर शहरामध्ये संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सभासद यांचं लातूरमध्ये हार्दिक स्वागत करतो. यानंतर स्वतंत्र मजदूर युनियनचे सरचिटणीस माननीय JS पाटील यांनी कामगार चळवळीविषयी आपले मोलाचे विचार व्यक्त केले. फुले आंबेडकरी कामगार चळवळीचं रिव्हॉल्युशन खऱ्या अर्थानं या देशामध्ये जर देशव्यापी जर निर्माण झालं तर डिमोरलाइज होण्याचं कारण नाही. कालच तुम्हाला माहित असेल, आम्ही आज बातमी वाचली, एका राष्ट्राध्यक्षाला, अत्यंत लोकप्रिय राष्ट्राध्यक्षाला जनतेच्या उठावानंतर पाय उतावर लागलं. या जगामधली पहिली क्रांतिकारी घटना आहे. आणि म्हणून या देशामध्ये समस्त कष्टकरी आणि असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा कामगार, या देशामध्ये आरक्षण भोगी संघटित क्षेत्रामध्ये सुशिस्तीत असलेला कामगार, याच्या समन्वयाने या देशामध्ये या विद्युत क्षेत्रामध्ये आणि या संपूर्ण राज्याच्या कामगार क्षेत्रामध्ये ही चळवळ फुले आंबेडकरी विचारांची जर निर्माण करण्याकरता आपण यशस्वी झालो, मला असं वाटते की धोरणं येतात आणि धोरणं सरकारला बदलावला लागतात. तुम्हाला माहित असेल, 1966 पर्यंत या विद्युत क्षेत्रामध्ये लायसन्सी होती. या देशामध्ये सर्व बँकिंग सेक्टरमध्ये खाजगी बँका होत्या. 1966 नंतर या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्य ही संकल्पना तेव्हाच्या सरकारने अंमलात आणली. आणि राज्य संकल्पना अंमलात आल्यानंतर सर्व उद्योगाचं राष्ट्रीयकरण झालं, कोळसा उद्योगाचं राष्ट्रीयकरण झालं, बँकेचं राष्ट्रीयकरण झालं, विद्युत क्षेत्र सरकारच्या ताब्यात आला. आणि 1991 नंतर ती परिस्थिती बदलली. आणि म्हणून मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्य ही संकल्पना संरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुमच्या, आमच्या आणि बहुजन समाजामधील कामगारांची आहे. म्हणून या अधिवेशनाच्या निमित्त आपण संदेश घेऊन गेलं पाहिजे. ही राज्य संकल्पना साबूत ठेवायची असेल, आम्हाला रिव्होल्युशन करता भविष्याच्या आम्हाला तयार राहावं लागेल. आम्ही निश्चितपणे या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण हा संकल्प करून जाऊया. एवढं बोलून मी आपलं भाषण सोडतो. राज्याचे बांधकाम मंत्री माननीय जयदत्त क्षीरसागर यांनी सर्व कर्मचाऱ्यांसमोर मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. भारतामध्ये कामगार चळवळीची सुरुवात राव बहादूर लोखंडे यांनी पहिल्यांदा मुंबईला गिरणी कामगारच्या क्षेत्रात 1848 साली केली. आणि त्यानंतर नदी ओगमाला जरी छोटी वाटत असली तरी त्याचा प्रवाह जशी नदी पसरते, विस्तीर्ण प्रदेशात जाते, तशी त्याला अनेक प्रवाह, धुमारे, झरे येऊन मिळतात. आणि कामगार चळवळ पुढे प्रवासामध्ये सशक्त बलवान होत गेली. सुदैवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे कार्यक्षम कामगार मंत्री त्या काळात हे देशाला लाभले. समता, बंधुत्व, न्याय ही त्रिसूत्री जरी त्यातनं अभिप्रेत असेल आपल्याला त्यांनी केली, परंतु मला वाटतं कामगार मंत्री म्हणून त्यांनी जे योगदान दिलंय
या देशामध्ये मालक कामगाराचं नातं कसं असायला पाहिजे, कर्मचारी प्रशासन नातं कसं असायला पाहिजे, आणि या दात्यातली बारीक विण आणि गुंफण त्यांनी जी अचूक पद्धतीने केली आणि जे पुढच्या याच्याकरता आदर्श प्रस्थापित करून ठेवले त्या काळामध्ये, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संविधानिक संरक्षण. कारण मी जगाच्या पाठीवर अनेक देशात जातो, अनेक देशाच्या कार्यपद्धतीचा मला अभ्यास करायची संधी मिळाली, आणि त्याच्यामध्ये मला वाटत नाही की भारतासारखं कर्मचाऱ्याला संरक्षण हे जगाच्या पाठीवर बहुधा एखादा अपवाद कुठे असेल. आणि मला वाटतं राज्याचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 50 वर्ष झालीत आपलं राज्याला कायम होऊन. 1960 साली कैलासजी यशवंतराव चव्हाण चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रात मंगल कलश आणला, आणि 60 पासून आजपर्यंत जर आपण मूल्यमापन केलं, पाहिलं, तपासलं, ज्ञानसत्ता आणि अर्थसत्ता हे स्पीड ब्रेकर जे आहेत सामाजिक समता प्रतिष्ठित करण्याच्या मार्गामध्ये, ह्या दोन्हीला आपल्याला ह्या परिघातले जे बाहेर लोक आहेत त्यांनाही कसं सामावून घेता येईल या संघटनेच्या माध्यमातून ते आपण पाहणं गरजेचं असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्याबरोबर पाणी, बिजली आणि सडक. पाणी, वीज आणि सडक या 3 महत्वाच्या बाबी होऊन घेतल्या. भौतिक समृद्धीचे इंडिकेटर ज्याला म्हणता येतील, मापदंड ज्याला म्हणता येतील, या 3 बाबी त्या ठिकाणी झाल्या, आणि त्यामुळं आपल्या ह्या पाणी, बिजली, सडकमध्ये बिजली ज्याला म्हणता येईल, वीज खातं ज्याला म्हणता येईल, त्याला अनन्यसाधारण असं महत्व येऊन ठेपलेलं आहे. जसं मी सांगितलं, हे योग स्पर्धेचं आहे. टाटा आहे, रिलायन्स आहे, मुंबईमध्ये डिस्ट्रीब्युशन लायसन्स त्यांना मिळालं. आता आपण प्रवराचं MERCच्या मान्यतेनं त्यांचं डिस्ट्रीब्युशन लायसन्स काढून MCB त्या क्षेत्रात आता प्रवेश करू इच्छितं. त्या 23 गावामध्ये, विशेषतः 2.5 तालुक्यात, अहमदनगरच्या ती कंपनी वितरण करत होती, हक्क त्यांना होते. आता ते स्टेटस रद्द केलं. 2324 कोटी रुपयाची बाकी असल्यामुळं MERCनं तो प्रस्ताव मान्य केला आणि आपण हे संकलित केलंय. परंतु हे सर्व करत असताना जरी 2003च्या इलेक्ट्रिसिटी ऍक्ट प्रमाणे आपण आता विलिंग डिलिंग हे अलाव करतो, आपल्या ज्या वहनाच्या यंत्रणा आहे जी आपल्याला अनेक पटीने पुढच्या भविष्यात वाढवायची, त्याला आपण खाजगीकरणाखाली उद्योग आले काही तर त्यांना आपली यंत्रणा, आपलं स्ट्रक्चर वहनाचं ते वापरायला त्यांना आपण मुभा देतो इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये. त्यामुळं हे आता हे बरोबर चालवावं लागेल आपल्याला. सरकारी मंडळ आणि खाजगी प्रकल्प हे बरोबर चालवावं लागेल, आणि त्याकरता ही जशी स्पर्धा आहे तसं त्या माध्यमातून जे आव्हान आपल्या समोर येऊन टाकलेली आहेत त्याच्यामध्ये गळती कमी करणं, पिलफरेज कमी करणं हे सर्वात महत्वाचं आव्हान आहे असं मानतो. त्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला यश मिळालं. आम्ही आमच्या जिल्ह्यापासून सुरू केलंय. आज आपण नॉर्थ ईस्ट मध्ये पाहतो हायड्रोचं जनरेशन एवढं स्वस्त आहे, ₹1.5 आपल्याला पर युनिट प्रोडक्शन कॉस्ट येते. मग नॉर्थ ईस्ट मधून ते वहन करून सगळं आणायचं असेल, यंत्रणा टाकायची असेल, जे आपण लांबीच्या वाहिन्या टाकतो, त्याला रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो डिस्ट्रिब्युशन सिस्टीमचं, ते न करता मग अशा प्रकारचं स्टोरेजेस करून ते ब्लॉक ट्रान्सफर करायची. असं जर भविष्यात कधी, शेवटी भविष्याच्या उजरात काय घडलंय ते आपल्याला सांगता येत नाही. तंत्रज्ञान एवढं जलद आणि झपाट्यानं विकसित व्हायला लागलेलं आहे की तुमच्या आमच्या कल्पनाशक्तीला, मी स्वतः बेसिकली इंजिनियर जरी असलो तरी माझ्याही कल्पनाशक्तीला धक्के बसतील असे दररोज नवीन नवीन तंत्रज्ञान हे जगाच्या पाठीवर विकसित होत चाललेलं आहे. आणि त्यामुळं आता हे वैश्विक खेळ झाले. त्यामुळे आपण काही कंपनी आहोत, महाराष्ट्र आहोत, भारत आहोत एवढं मर्यादित आता बोलून चालणार नाही. हा शेवटी हे ग्लोबल व्हिलेजची संकल्पना आहे, आणि त्याच्यामध्ये स्पर्धा हा जीवनाचा प्रत्येकाच्या, म्हणजे आपल्या सेक्टर मधलं नाही, प्रत्येक नागरिकाच्या जीवनामध्ये जगण्याचा हा अविभाज्य घटक ही स्पर्धा होऊन बसलेला आहे. आणि त्यामुळं या बाबतीत थोडंसं आपण जसं टेक्निकल सेंटर आता कायम केलेलं नागपूरला, माझी सूचना राहील की थोडा माइंडसेट आपल्या कर्मचाऱ्याचाही बदलणं आवश्यक आहे. शेवटी आपल्याला स्पर्धेच्या ओघात टिकायचं आहे. तुम्ही फ्रँचायझी आणू नका म्हणता, फ्रँचायझीला भाग देऊ नका म्हणता, वितरण करता किंवा कलेक्शन करता. मग तुम्ही एक गळती कमी करणं, मर्यादित अर्थपर्यंत गळती आणि पिलफरेज आणणं, आणि शेवटी कंझ्युमर इज द किंग. आता मार्केट ड्रिव्हन फोर्सेस मध्ये ग्राहक हा राजा आहे. मग ग्राहकाला किती आपण सूट देतो, त्याच्या तक्रारीला किती कमी वेळेमध्ये ती तक्रार आपण ऍड्रेस करतो, त्याची कंप्लेन, मला वाटतं हा आपल्या कार्यक्षमतेचा मापदंड आणि इंडिकेटर हे होणं गरजेचं आहे. संघटनेचे अध्यक्ष माननीय अरुण भालेराव यांनी आपले अध्यक्षीय विचार व्यक्त केले. या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोबतच या 3ही वीज कंपन्यांच्या पुढील वाटचालीच्या संदर्भामध्ये सुद्धा
या अधिवेशनामध्ये आपण गतकालाचा आढावा घेऊन आपण पुढची मांडणी करणार आहोत. 5 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होतं आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असताना सुद्धा 950 कोटीच्या पुढे आमचा महसूल कधीच गेला नाही. 5 वर्षामध्ये मागच्या महिन्यामध्ये 2716 कोटी रुपयाचा महसूल आपण केला. महसूल वाढला, आपण लाईन लॉसेस कमी केले, आपण ग्राहकांना अतिशय चांगली सेवा देण्याचा आपण रात्रंदिवस प्रयत्न करीत आहोत. की या राज्यामध्ये जी काही दुःख निर्माण झालेली आहे, ही दुःख जर आपल्याला दूर करायची असतील तर बाबासाहेबांचा, शाहूंचा, फुल्यांचा विचार घेऊन आपल्याला आगामी काळामध्ये प्रचंड ताकदीने आपल्याला कामाला लागावं लागणार आहे. आणि म्हणून जरी संकट जरी असली तरी नुसतं रडत बसण्यापेक्षा किंवा अडचण दाखवण्यापेक्षा या संकटावर आम्ही मात करणारच, अशा पद्धतीचा ठाम निर्धार आपल्याला या ठिकाणावर घेऊन जायचा आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये आमच्या असंख्य दुसरेही प्रश्न होते. या राज्यामध्ये कंपन्या झाल्यानंतर कंपन्यांनी काय केलं, एकतर्फी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली. मुंबईला हेड ऑफिसला बसायचं आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर काढून सेवा नियम आणि सेवा प्रवेश नियमामध्ये प्रचंड बदल केले, परस्पर बदल केले, एकतर्फी बदल केले, जे की राज्यातल्या वीज कामगारांना बिलकुल हे एकतर्फी बदल मान्य नाही आहे. आणि म्हणून याचा पुनर्विचार झाला पाहिजे, राज्य सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, अशा तऱ्हेची ठाम भूमिका आमच्या संघटनेची आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये संपूर्ण या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये मित्रांनो, आपण सर्वांनी या सर्व जे विषय आपल्या समोर आम्ही ठेवलेले आहे, 2 दिवस आपल्याला अतिशय खोलामध्ये जाऊन याच्यावर आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. आम्ही बघितलं की बाबासाहेबांची जी भूमिका होती की या देशातले मूलभूत उद्योग हे सरकारच्या मालकीचे असायला पाहिजे आणि पूरक उद्योग खाजगी व्यवस्थेकडे गेले पाहिजे. बाबासाहेबांच्या संकल्पनेच्या विरोधामध्ये सुद्धा गोष्टी चाललेल्या आहेत. आणि म्हणून याच्यावर सुद्धा आपल्याला या 2 दिवसामध्ये खोलामध्ये तपशीलवार आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय संजय घोडके यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. राज्याचे सन्माननीय मंत्री महोदय जयदत्त अण्णा क्षीरसागर, त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. वीज कंपन्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न व समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी मंत्री महोदयांनी या लढाऊ व क्रांतिकारी संघटनेला असे पाठबळ द्यावे अशी या निमित्ताने आम्ही अपेक्षा करतो. या शहराचे प्रथम नागरिक, लातूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय लक्ष्मणजी कांबळे साहेब यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या अधिवेशनास उपस्थित संघटनेच्या सदस्यांना प्रोत्साहित केले, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक व खंबीर भूमिका घेत व्यवस्थापनाला नमविणारे या संघटनेचे लढाऊ नेतृत्व जयेश पाटील साहेब, रंगारी साहेब, तसेच संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अरुणजी भालेराव साहेब, सरचिटणीस नाना जारोंडे व तसेच उपस्थित राज्यभरातून आलेल्या सर्व संघटनेच्या सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. या आभार प्रदर्शनानंतर सत्र संपताच माननीय बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आमच्या समोर आपले विचार व्यक्त केले. भारतात संघटना या असायलाच हव्यात. नाही, संघटना हा तर मूलभूत मागासवर्गीय संघटना असायलाच हवी का? नाही, आता मागासवर्गीय प्रत्येक आता कसं ही सामाजिक उतरंड आहे. जाती व्यवस्था ही आपण जरी नाही म्हटलं तरी हे समोर दिसणारं सत्य आहे. आणि त्यामुळं प्रत्येक समाज, प्रत्येक जात असा विचार करते की आपल्या समविचारी लोकांची संघटना असावी. आपल्या न्याय हक्काकरता जो कॉमन धागा आहे एकत्र यायचा, त्याकरता आपण एकत्र यायला पाहिजे, एका छताखाली यायला पाहिजे, आपल्या हिताकरता बोलायला पाहिजे. आणि मला वाटतं त्यात वावगं काय नाही, हे हेल्दी साईन आहे की संघटनेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न जर सरकारपर्यंत येत असतील आणि दुवा म्हणून संघटना काम करत असेल तर काही त्यात वावगं वाटत नाही. सर, मागासवर्गीय विद्युत संघटनेबद्दल आपले विचार. मला जे आता जे अर्थबोध त्यातनं झाला की ट्रायफर्केशन झाल्यानंतर वीज खात्याचं
ज्या 3 कंपन्या आणि एक होल्डिंग कंपनी तयार झाली, त्या माध्यमातून राज्यातील ग्राहकालाच चांगली दर्जेदार सेवा देणं, गळती आणि पिलफरेज ज्याचं प्रमाण जास्त आहे ते प्रमाण कमी करणं आणि ग्राहक हा राजा आहे, त्याला आमच्या सर्व्हिसेस शासकीय कंपनीच्या ह्या पदरात त्याच्या चोख पडायला पाहिजेत आणि विजेची उत्पादन क्षमता वाढवणे, वहन क्षमता वाढवणे, वितरण क्षमता वाढवणे, मला वाटतं हा सगळा विषय हा मुख्य अजेंड्यावर आहे. पण ह्याच्याबरोबरच संघटना ज्याच्याकरता स्थापन झालेली आहे त्यांचे काय हक्क आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत. आपण आता स्पर्धेच्या युगात आहोत. रिलायन्स, टाटा, अन्य स्पर्धक ह्या क्षेत्रात आहेत. इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये 2003मध्ये बदल झाला, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये. त्यामुळं हे स्पर्धेचे अनेक रूपं समोर यायला लागलेली आहेत. मग ह्या स्पर्धेला कसं तोंड द्यायचं, आव्हानाला कसं झेलायचं, आपल्याला कर्मचाऱ्याला ते आव्हान झेलण्याकरता कसं तयार करायचं आणि त्यांच्या न्याय हक्काकरता मागण्याकरता संघर्ष आणि सनदशीर मार्गानं शासनासमोर कसे प्रश्न उपस्थित करायची, ह्या व्यापक उद्दिष्ट समोर ठेवून हा अधिवेशन बोलवलं आहे असं मला ज्ञात होतं. मी उद्घाटनाच्या काळात इथं होतो आणि महाराष्ट्र 2012-13मध्ये पूर्ण स्वयंपूर्ण होईल, किंबहुना अन्य राज्याला आपण वीज विकू शकू हे धोरण स्वीकारलेलं आहे आणि मला वाटतं ती वाटचाल आता योग्य दिशेनं आणि गतीनं चालू आहे महाराष्ट्रामध्ये. खाजगीकरणाबद्दल आपलं मत काय आहे? फ्रँचायझीबद्दल 2 मतप्रवाह आहेत. आत्ता जो स्टेजवरनं आपण ऐकला संघटनेच्या वतीनं आणि जो प्रयोग केला गेला त्याच्यामधचं कारणच साधारणतः सकृत दर्शनी आहेत की पिलफरेज आणि गळती ही कमी होणं, ग्राहकाला योग्य सेवा मिळणं, सेवेचा वेळेत मिळणं, सेवेचा दर्जा आणि सातत्य कायम राहणं आणि रिकव्हरी ड्राईव्ह म्हणजे वसुली करता सुदैवानं ट्रायफर्केशन व्हायच्या अगोदर या वीज मंडळाची एकच कंपनी होती. 700-800 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू राहायचा. आता साधारणतः 2800 कोटीपर्यंत रेव्हेन्यू गेला आहे. ह्या ट्रायफर्केशन लोकांनी चांगलं काम केलं, सरकारनं लक्ष दिलं, वेगवेगळे प्रकल्प आणली आणि मला वाटतं तो प्रायोगिक स्तरावर ह्या 3 बाबी प्रमुख ज्या आहेत त्या साध्य करण्याकरता भिवंडीमध्ये हा प्रयोग केला गेला होता. त्याचे इव्हॅल्युएशन, त्या प्रयोगात किती यश मिळालं, काय डिलिव्हरी दिली त्या सिस्टीमनं, ते मला वाटतं शासन वेळोवेळी करत आहे. थँक्यू सर. सर्व कर्मचारी पहिलं सत्र संपवून भोजनालयाच्या दिशेने रवाना झाले. कनिषा गर्ग यांनी संघटनेच्या सर्व मुख्य केंद्रीय पदाधिकाऱ्यांचे सदर संघटनेबाबत तसेच या अधिवेशनाबाबत विचार जाणून घेतले. आप सभी को मेरा बहुत बहुत नमस्कार. मेरा नाम कनिषा है. ये आपने इतना बड़ा सम्मेलन रखा है, इसका उद्देश्य क्या है? महाराष्ट्र के मनमाड़ जिले में, मनमाड़ शहर में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने रेलवे कर्मचारियों की एक बहुत हिस्टोरिकल परिषद बुलाई थी. उस परिषद में बाबा साहब ने पूरे देश के कामगारों को, जो बहुजन कामगार है, उनको मैसेज दिया था कि इस देश में कामगारों के 2 प्रमुख शत्रु हैं. 1 नंबर में ब्राह्मणशाही है, 2 नंबर में भांडवलशाही है. इसके खिलाफ कामगारों की जो आवाज़ है वो बुलंद होना चाहिए. ये बात बाबा साहब ने 73 ईयर एगो अपने को कही थी. लेकिन इस देश में बाबा साहब का जो विचार है वो विचार के ऊपर कोई भी एक भी संगठन नहीं है. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संगठन, बाबा साहब अम्बेडकर और इस देश में जो पायनियर ऑफ द इंडियन ट्रेड यूनियन है नारायण राव मेघाजी लोखंडे, उनके आदर्शों पे, उनके विचारों पे ये संगठन चलता है. और हमारा उद्देश्य है कि इस पूरे महाराष्ट्र के जो तीनों भी महापारेषण, महावितरण, महाजनरेशन जो कंपनियां हैं, उसमें काम करने वाले जो भी SC, ST, DTNT, OBC और माइनॉरिटी के कर्मचारी, अधिकारी, अभियंता है, उनको एकजुट करना और पूरे तीनों भी कंपनियों में जो उन पे जुल्म और अत्याचार हो रहे हैं उनको बंद करना, उनको जो कॉन्स्टिट्यूशनल राइट है वो पा लेना, ये हमारा अंतिम टारगेट है. आपको क्या लगता है आपका जो ये सम्मेलन है ये कर्मचारी को कितना फायदा कर रहा है और उनके लिए क्या क्या कर रहा है? इस देश में बहुत सारे विचारों की कामगार संगठनाएं काम कर रही है. कुछ संगठनाएं गांधीवादी विचारों से काम करती है, कुछ संगठनाएं मार्क्सवादी विचारों से काम करती है,
कुछ संगठनाएं समाजवादी विचारों से काम करती है, लेकिन जो इस देश का कामगार सही विचार है, जो फुले अम्बेडकरवादी विचार है, और इस देश का जो कामगार है वो कामगार सही मायनों में अपन ने यदि देखा जाए तो इस देश की जो वर्ण व्यवस्था है, इस देश की जो जाति व्यवस्था है, उस वर्णवादी व्यवस्था और जाति व्यवस्था से पीड़ित ये कामगार होने के कारण सिर्फ इस देश का कामगार विचार यह फुले अम्बेडकरी और शाहू विचार ही हो सकता है। अब तक का यदि अपन ने जायज़ा लिया तो हमको ये दिखता है कि इस देश के कामगारों की जो जड़ है, उस जड़ को किसी भी कामगार संगठन ने आज तक छुआ नहीं। इस देश के कामगारों का जो शोषण होता है वो शोषण भांडवल शाही तो करती है, लेकिन ब्राह्मणशाही जो शोषण इस देश के कामगारों का कर रही है वो ब्राह्मणशाही की तरफ में इस देश की सारी कामगार संगठनाएं जो अनदेखी कर रही है, उसका नतीजा हमको ये दिखता है कि कामगारों के जो प्रश्न है, कामगारों के जो प्रॉब्लम है वह दिन ब दिन बढ़ रहे हैं। हम आज देख रहे हैं कि इस देश में जो खाजगीकरण आ रहा है, जो निजीकरण आ रहा है, जो जागतिकीकरण आ रहा है, वो जागतिकीकरण और निजीकरण के यदि डेप्थ में जाके हम देखें तो हमको ये आभास होता है कि ब्राह्मणशाही और भांडवलशाही दोनों हाथ में हाथ मिलाकर इस कामगारों का शोषण कर रही है। इसलिए हमको भरोसा है कि यही विचार जो फुले शाहू अम्बेडकरी विचार है, जो सही कामगारों का विचार है, इसी विचारों के आधार पर जो कामगार संगठना, जो मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संगठना काम कर रही है वो निश्चित रूप से सफल होंगी। सर, आज हमारे सामने एक बहुत बड़ी समस्या है, वो है फ्रेंचाइजी। तो आपको क्या लगता है, क्या फ्रेंचाइजी सच में ज़रूरी है या नहीं? आज ये विद्युत क्षेत्र में ये जो फ्रेंचाइजी का वातावरण निर्माण हुआ है, एक्चुअली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल जब था उस वक्त 100 ये कंपनी के जो शेयर्स है वो 100% ये शासन के शेयर्स है। जब ट्राइफर्गेशन हुआ था, डिस्ट्रीब्यूशन, ट्रांसमिशन एंड जनरेशन, तो उस वक्त हमारा जो बैकलॉग था वो नियर अबाउट 15,000 या 16,000 का बैकलॉग था। तो हमारी फ्रेंचाइजी करने के पहले हमारी पहली ये डिमांड थी कि जब हमारे रिजर्वेशन का जो बैकलॉग है वो पूरा भरना चाहिए। उन्होंने स्लैपिंग पैटर्न के आधार पर जो बैकलॉग के जो पोस्ट थे वो ख़त्म किए, तो बैकलॉग कभी खत्म नहीं होता, बैकलॉग पूरा कैरी फॉरवर्ड होता है। सर, फ्रेंचाइजी का आम इंसान पर क्या फ़र्क पड़ रहा है और आप अपनी तरफ से फ्रेंचाइजी के विरोध में आप क्या करना चाहते हैं? फ्रेंचाइजी का पहली बात तो आम इंसान पर ऐसा असर पड़ने वाला है कि फ्रेंचाइजी के बाद जो भी शासन कंपनी है, ये शासन कंपनी का अस्तित्व खलास होने वाला है और ये प्राइवेट मालिक के हाथ में फ्रेंचाइजी कंपनी जाने वाली है, जो कि फ़ायदा कमाने के लिए ये बीज कंपनी शासन से छीन लेने वाली है और फ़ायदा कमाने के बाद वो फ़ायदा ही करेगा उसका। तो पहली बिजली दर वाढ़ होगी। दूसरा जो है कर्मचारियों के जो हक बनते हैं, जैसा कि कर्मचारी को यहाँ का अधिकार जो मिला है कि कोई कर्मचारी को हटाया नहीं जा सकता इस कंपनी से, शासन की कंपनी से, लेकिन फ्रेंचाइजी में वो जो मालक रहेगा जिसके 51% शेयर्स रहेंगे वो किसी भी कर्मचारी को नौकरी से हटा सकता है। वो बड़ा असर पर कर्मचारी को पड़ने वाला है। और दूसरा जो शासन के तौर से अनुशेष भरा जाता है, वो अनुशेष भरने की उसके पास कोई सुविधा नहीं होगी। Sir, are you really satisfied with the working of your organization? My union is based on the thoughts of the Phule Shahu and Ambedkar, and I can say that Phule Shahu and Ambedkar thought is the real labor thought of this India. Therefore, I am totally sure that in future this thought will be the only thought of the labor of India. आपकी अपनी ऑर्गेनाइजेशन से एक्सपेक्टेशंस क्या हैं और आपके फ्यूचर प्लान्स क्या हैं आपकी ऑर्गेनाइजेशन के? हमारी संगठन है वो पूरी मागासवर्गीय कैटेगरी के लोगों की संगठन है। इस संगठन में पूरे महाराष्ट्र में ये नंबर 1 पे लोग ये संगठन में ज़्यादा से ज़्यादा है। तो ये संगठन सब मिलके हम ये फ्रेंचाइजी जो है वो खाजीकरण ये रोकने का काम हम हमारी पूरे संगठन मिला के हमारे केंद्रीय पदाधिकारी मिला के करने के लिए हम सतर्क रहेंगे। या अधिवेशनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कर्मचारी व अधिकारी वर्ग आले। त्यांचे मौलिक विचार आम्ही आमच्या माध्यमातून
तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. अधिवेशन सफल होईल असं वाटतं? नक्कीच सफल होईल आणि हे गेल्या 32 वर्षापासून आम्ही काम सफल करतोय आणि व्यवस्थित पार पडतोय. आम्ही एवढा खर्च बघता तुम्ही आता हे महाराष्ट्रामध्ये किंवा भारताच्या इतिहासामध्ये पहिलं असं घडतं ह्या महाराष्ट्रामध्ये. आमची संघटना अशी बलाढ्य संघटना जे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांत चालणारी संघटना त्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. आमचे कार्यकर्ते अगदी हिरीने काम करतात. आपण बघताय की पुढे आमचे पुढारी मोठमोठे विचारवंत